मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मार्गशीर्ष महिन्यातला आजचा दुसरा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. गजानन. तसंच गुरुवार आहे. पारायण ग्रुपचे आपला समाप्ती झालेली आहे. पारायण ग्रुपचे गजानन महाराजाचे. महालक्ष्मी माता की जय. महालक्ष्मीची आपण आता पोथी वाचणार आहोत. महालक्ष्मी माता की जय. महालक्ष्मी माता की जय. ही महालक्ष्मीची पोथी आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची व्रतकथा आपण इथे वाचत आहोत. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये महा प्रसिद्ध 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 स्वाहा. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम श्रीं क्ल्यू ओम धनद धनदेहि माम. श्री महालक्ष्मी महात्म्य व्रतकथा. आता ही महालक्ष्मी व्रत करताना आपल्याला नियम पाळायचे असतात. काही श्री महालक्ष्मी व्रत करताना पुढील प्रमाणे नियम पाळावे. ते हे नियम आहेत इथे. आपण आज पोथी वाचून घेऊ. पहिले नियम नंतर हे करू. आज पूजा करून आपण पोथी वाचून घेऊ. पहिले श्री महालक्ष्मीची व्रता गुरुवारची कहाणी. सगळ्या भक्तांना ऐकावे. श्री महालक्ष्मीची व्रताची कथा. ही गुरुवारची कहाणी ऐकून काय फळ मिळते? दुःख दारिद्र्य संकट दूर होते. श्री महालक्ष्मी देवीची कृपा करते. धनदौलत सुख प्राप्त होते. संतती दीर्घायुष्याचे मनोकामना पूर्ण होते. महालक्ष्मीची देवीचे अनेक रूपे व नावे आहेत. कैलासावर पार्वती, स्वर्गात श्री महालक्ष्मी, भूलोकावर लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्यवनातील मध्यावती, मालती वनातील मालती, कुंदवनातील कुंददंती, केतकवनी सुशीला, कदमवाणी कदममाला, राजगृहातील अशा विविध रूप व नावे यांनी श्री महालक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशा आपल्या सर्वांच्या चिरपरिचित असलेल्या श्री महादेवीची ही महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रसव नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. त्याला 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान होते. त्याच्या राणीचे नाव होते सुरचन. देवा राजा राज्यात त्याला 4 वेद, 6 शास्त्राचा अभ्यासही होता. त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होते. ती रूपवती, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 8 अपत्ये झाली होती. 7 पुत्र आणि 1 पुत्री. त्या पुत्रीचे नाव ठेवले होते शांबाला. श्री महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजगृही राहावे, जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व प्रजेलाही त्याचा फायदा मिळेल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकेल. म्हणून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व हाती काठी घेतली. ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर येऊन उभी राहिली. तिला पाहताच एका दासीने समोर येऊन तिची विचारपूस केली. तिचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विचारली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका दारिद्र्य वैश्याची पत्नी होती. त्यांची रोज भांडणे होत असत. नवरा तिला मारत असे. म्हणून त्या जाच्याला त्रासून ती घर सोडून रानात निघून गेली. राणीवाणी उपाशी भटकू लागली.
तिची दुर्दशा बघून मला तिची दया आली. धनदौलत सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने व्रत केले. महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली, त्यामुळे त्यांचे दैन्य संपले. तिचे घर संतप्ती संपत्तीने भरले. आनंद तिच्या जीवनात आला. पुढे त्या दोघांचे निधन झाले. श्री महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत त्यांनी केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुख वैभव मिळाले. आता तर त्यांचा राजकुळात जन्म लाभलेला आहे, परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. म्हणून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. ते वृद्धेचे बोलणे ऐकून दासीच्या मनात कुतूहल उत्पन्न झाले. दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती सांगा, पूजाविधी सांगा. वृद्ध स्त्री रूपी श्री महालक्ष्मीने दासीला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती व महात्म्य सांगितले. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिला निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. राजवैभवातून ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती राणी सुरचंद्रिका अत्यंत रागाने आणि तावाने त्या वृद्ध स्त्रीला फटकळपणे बोलली. तिने धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा बघून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती तेथून निघाली. थोड्याच अंतरावर तिला राणीची मुलगी शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत समजली. शांबालेने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला राजकन्येला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. योगायोगाने तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. राजकन्या शांबालेने भक्तिभावाने श्री महालक्ष्मी व्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. श्री महालक्ष्मी कृपेने तिला भरपूर वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात सुखाने नांदू लागली. इकडे महालक्ष्मीच्या कोपामुळे राजा भद्रसभा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य गेले. ऐश्वर्य वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली. एका दिवशी सुरचंद्रिकेने आपल्या पतीला म्हटले की आपला जावई राजा असून खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हकीकत सांगा, म्हणजे त्याला आपली दया येईल आणि आपल्याला भरपूर द्रव्यही देईल. राणीचे म्हणणे ऐकून भद्रसभा जावयाच्या राज्यात आला. तो खूप थकल्यामुळे एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. त्या काठी शांबालेच्या दासी पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. त्यांना भद्रसभा दिसला. दासींनी त्याचे नाव गाव विचारले. त्याने सर्व हकीकत सांगितले. शांबालेचा पिता हे कळल्यावर दासी धावत शांबालेकडे जाऊन सर्व वृत्त तिला सांगितलं. दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. मोठा आदर सत्कार केला, उत्तम पाहुणचार केला. जेव्हा तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंड्या भरून धन दिले. भद्रसभा तो हंडा घेऊन आनंदाने घरी आला. हंडा बघून सुरचंद्रिकेला सुद्धा खूप आनंद झाला. त्यांनी हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. श्री महालक्ष्मीच्या कोपामुळे हा चमत्कार झाला होता. या घटनेला अनेक दिवस अनेक महिने झाले. सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी आली होती. तो दिवस होता मार्गशीर्षातला गुरुवार, शेवटचा गुरुवार. शांबालेने श्री महालक्ष्मी व्रत केले आणि आईकडूनही करविले. सुरचंद्रिका स्वनगरी परतली. तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून त्यांनी पूर्वीचे ऐश्वर्य परत मिळाले. भद्रस्रवाला राज्य परत मिळाले व ते पुन्हा आनंदात राहू लागले. काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही. हा राग सुरचंद्रिकेच्या राणीच्या मनात खुदुमसत होता. म्हणून प्रथम तिने स्वागत केले, तरी नंतर शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, तरीही ती आईवर रागावली नाही. ती तेथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? तेव्हा ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? शांबाला म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले, त्याला सर्व पदार्थ अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी आनंदाने आपले भोजन संपले. सारांश, अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धापूर्वक करतील त्या भक्तावर श्री महालक्ष्मीची कृपा होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, पातू नये, महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये, दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफल संपूर्ण. श्री महालक्ष्मी देवार्पणमस्तु. महालक्ष्मी माता की